धारावी प्रभाग क्रमांक 186 शिवसेनेचे उमेदवार अर्चना शिंदे आणि वार्ड क्रमांक 187चे तरुण तडफदार उमेदवार जोसेफदादा कोळी हे दोन उमेदवार तुमच्या अखत्यारीखाली येत आहेत. त्याबद्दल आपण मतदारांना काय आवाहन कराल? आम्ही मतदारांना हेच आवाहन करू की ही आपल्याला एक शेवटची संधी आहे की आपले या दोन्ही उमेदवारांना अर्चना शिंदेताई तसंच जोसेफ कोळीदादा आपल्याला या लोकांना एकदम बहुमताने विजय करून महानगरपालिकेवर बसवायचंच आहे. तसं या दोघांचंही कामं उत्तम रीतीने चालू आहे. मला एक जोसेफ कोळीबद्दल मला एक छोटंसं सांगावं इच्छितो आहे मी की हा कॅन्डिडेट उद्धव साहेबांनी हा असा कॅन्डिडेट दिला आहे. आमचं कालच या गोष्टीवर चर्चा झाली. जो माणूस सकाळी जो कॅन्डिडेट आपण दिला आहे जोसेफ कोळी, जो सकाळी उठून नाश्ता करायला त्याच्या कार्यालयात येतो एवढ्याचपर्यंत की पहिला नाश्ता मी खाणार, अगर तो योग्य असेल तरच माझ्या कार्यकर्त्याला मी देणार. तसंच जेवणाचं दुपारचं पण तसंच त्यांच्याबरोबर जेवतो, रात्रीचं जेवण पण त्यांच्याबरोबरच करतो. कारण एवढंच की त्यांचे जेवण हे योग्यरीत्याने चांगलं आरोग्याने पोचते की नाही ते बघायला. अगर तो माणूस त्यांच्या कार्यकर्त्याची एवढी काळजी घेतो तर तुम्ही विचार करा 5 वर्षात तो आपलं परिसर आणि आपल्या आजूबाजूचे माणसांची काळजी कशी घेईल हे तुम्ही सगळ्या जनतेने विचार करून त्यांना वोट करायचं आहे. तसंच स्थानिक भूमिपुत्र म्हणून जोसेफ कोळीदादा यांना उमेदवारी दिलेली आहे. तुमचा सर्वात मोठा प्रश्न धारावी कोळीवाड्याचा आहे. त्या संदर्भात आपण काय सांगाल? ॲक्च्युली उद्धव साहेबांनी हे जोसेफ कोळीला उमेदवारी नाही दिली आहे. उद्धव साहेबांनी हे आमच्या सगळ्या कोळी बांधवांनाही उमेदवारी दिली आहे आणि हे आमचं पर्सनली कर्तव्य आहे की ही उद्धव बाळासाहेबांनी जे आम्हाला ही तिकीट दिली आहे ही 100% ही सीट निवडून यायचं काम आमचं आहे. म्हणून आमच्या इकडच्या सगळ्या आमच्या वयस्कर आजी असून दे, आजोबा असून दे, ताई असून दे, दादा असून दे, वडील असून दे, आई असून दे, वहिनी बहीण सगळ्यांनी हे सीट कशी निघणार त्याचं प्रचार तर चालूच केलेला आहे. पण घरात घरात जाऊन आम्ही सांगतो आहे की बाबा ही सीट काम एकदम गरजेची आहे. सगळ्यात पहिला मुद्दा हा अदानीचा आहे. आता जो अदानी आला आहे इथे धारावीमध्ये रिडेव्हलपमेंट करायला, का रिडेव्हलपमेंट काय महाराष्ट्र गव्हर्नमेंट करू नाही शकत? अदानीच लागणार आहे मुळात. अगर अदानीला आम्हाला रिडेव्हलपमेंटचा काय त्रास नाही आहे, रिडेव्हलपमेंट हवं, चांगल्या गोष्ट आहे. पण घराच्या बदली आम्हाला घर पाहिजे आणि ते पण इकडेच पाहिजे. आम्हाला बाहेर आम्ही कुठे जाणार नाही, जो पण हा इकडेच पाहिजे. आता एवढे सर्वे झाले, मला वाटतं 500च्या वर या झोपडपट्टीचा सर्वे झालेला आहे. त्याच्यावर पात्र साधारणपणे फक्त 100 ते 150 झाले. मग बाकीचे माणसं जाणार कुठे? जे वर्षानुवर्षां पिढ्यानपिढी इथे राहायला आहे त्यांना अपात्र करायचा संबंध काय आहे? आम्ही एवढंच बोलतो. आम्ही धारावकर जे गप बसलो आहे याच्या म्हणजे हे नाही की आम्ही काय समजून घेत नाही. अगर धारावी पूर्ण सगळी ताकदीने उतरलो तर इथे ना अदानीला उभं करून देणार ना दुसरं कुठच्या यायला. जनतेला आपण काय आवाहन करा? जनतेला एकच आवाहन करेल आम्ही, खास करून मराठी जनतेला आणि इतर पण आपल्याला असं काहीच नाही, सगळ्यांना आपल्याला एकच आव्हान आहे की एकत्र या. एकत्र अगर हे दोन बंधू 20 वर्षानंतर त्यांचे आपसी वाद मिटून मराठी माणसासाठी, महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी एकत्र येऊ शकता तर आपली सगळी जनता हुशार आहे, शाणी आहे. तर सगळ्यांनी उतरून एकत्र काम करा. आपल्याला महाराष्ट्र मुंबई वाचवायची असेल तर हा ठाकरे ब्रँडच चालला पाहिजे.